नमस्कार. कळमुरीचा नवोदयवाला शालेय स्पर्धा परीक्षा स्पेशालिस्ट सर्व आदरणीय पालक आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता 5वी आणि 8वी मध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आपण बघत आहात स्क्रीनवर. विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या लोकमत वर्तमानपत्रामध्ये आणि सर्व या ठिकाणी माध्यमातून ही बातमी प्रसारित झालेली आहे की यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता 5वी आणि 8वी मध्ये सध्या शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने केंद्र सरकारने एक नवीन GR काढलेला आहे की याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने अगोदरच पासूनच केलेली आहे. परंतु आपल्या माहितीस्तव या ठिकाणी माहिती महत्त्वाची आहे. केंद्रीय शाळांमधील इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची ढकलगाडी आता बंद होणार, या आशयाचे एक पत्र या ठिकाणी बातमी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसते. तो विषय विद्यार्थी मित्रांनो, मुद्दा असा आहे की जे विद्यार्थी इयत्ता 5वी आणि 8वी मध्ये सध्या शिकत आहे अशा विद्यार्थ्यांची या ठिकाणी म्हणजे जी बोर्ड एक्झाम आहे त्या पद्धतीची ही त्यांना परीक्षा ही कंपल्सरी देणं गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी जे 5वीचे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी त्यांची जी वार्षिक परीक्षा आहे ती वार्षिक परीक्षा त्यांना या वर्षीपासून म्हणजे महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षीपासूनच याची अंमलबजावणी केलेली आहे. तरी पण शासनाने इतर काही शाळा असतील जसे की नवोदय विद्यालय असतील, काही सैनिक स्कूल असतील, जेवढ्या अनुदानित शाळा आहेत त्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी या ठिकाणी दिलेली सूचना आहे की त्यांना वार्षिक परीक्षा देणं ही कंपल्सरी आहे. आणि त्या परीक्षेमध्ये तो विद्यार्थी जर या ठिकाणी नापास झाला असेल तर त्याला पुन्हा 2 महिन्याची पुनर्परीक्षा देण्याची या ठिकाणी संधी देण्यात आली. आणि तर त्या 2 महिन्याच्या नंतरच्या परीक्षेत तो विद्यार्थी पुन्हा नापास जर झाला तर त्याला पर्यायाने त्याच वर्गामध्ये 5वीच्या वर्गामध्येच किंवा 8वीच्या वर्गामध्येच त्याला बसावे लागेल या ठिकाणी. तर बघितलं मुलांनो, तर 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना नापास न करता सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण हे केंद्र सरकारने रद्द केलेले आहे. म्हणजे होतं काय मुलांनो की शासनाला याची गरज का जाणवली असेल, जर बघितलं मुलांनो की या ठिकाणी जवळपास सरकारने हा निर्णय का घेतला. तर विद्यार्थी मित्रांनो, जर बघितलं की म्हणजे 5वी जो विद्यार्थी समजा 1ली पासून 4थी पर्यंत जातो त्यांना कुठल्याही प्रकारच्या वार्षिक परीक्षेचं या ठिकाणी तेवढी जाणीव फारशी होत नव्हती. आणि जर आता समोर की विद्यार्थ्यांना सांगितलं किंवा विद्यार्थ्यांना त्या गोष्टीची जाणीव झाली की येत्या 5वीला आपल्याला बोर्ड एक्झाम टाईप एक्झाम आहे आणि ती परीक्षा पास व्हावी लागते तरच आपण त्या ठिकाणी पुढील वर्गात जाणार आहोत याची जाणीव त्यांच्यासाठी व्हावी आणि कुठेतरी त्यांच्या बौद्धिक क्षमता, त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय आहे. यामुळे काय होईल, जे ढकलपास विद्यार्थी आहेत की ते विद्यार्थ्यांचा कुठेतरी त्यांना चाप बसेल, त्यांना कुठेतरी आळा बसेल आणि ते विद्यार्थी अभ्यासाकडे येतील. दुसरा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांकडे पुरेशी संसाधनं नव्हती असं शासनाचं म्हणणं आहे किंवा या ठिकाणी याच्यातनं हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला दिसतोय की जी की जिल्हा परिषद शाळा असतील किंवा सर्व अनुदानित शाळा असतील विद्यार्थ्यांना परीक्षाच नाहीये. तर परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर आणि शिक्षकांनाही त्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी फारसं असं विशेष असं संसाधन उपलब्ध नव्हतं. आणि या मुद्द्यामुळे किंवा या कायद्यामुळे या ठिकाणी प्रश्न असा होतो की विद्यार्थ्यांना जर आपण 5वी मध्ये किंवा 8वी मध्ये शिकत आहे त्यांना जर समोर एक टार्गेट दिले की ती परीक्षा पास होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा अभ्यास होईल आणि शिक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल. तिसरा मुद्दा आहे की विद्यार्थी अभ्यासाबाबत बेफिकीर झाले कारण त्यांना आता नापास होण्याची भीती राहिली नव्हती. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पहिल्यांदा सांगितले की विद्यार्थ्यांना जर परीक्षाच नाही आणि ढकल पास आपण एरवी तरी पास होणारच आहोत अशा पद्धतीचा या ठिकाणी एक विद्यार्थ्यांमध्ये भ्रम होता आणि तो कुठेतरी भ्रम या नवीन कायद्यामुळे काय होणार, रद्द होणार आणि विद्यार्थी जास्तीत जास्त अभ्यासाकडे जातील आणि अभ्यासाच्या त्या ठिकाणी ते लक्ष देतील आणि त्यामुळे त्यांना ह्या परीक्षा पास होणं गरजेचं आहे असं वाटू लागेल. तर या नवीन निर्णयामुळे विद्यार्थ्यांची क्षमता होईल आणि विशेषतः शाळा आणि विद्यार्थ्यांचं लक्ष त्या अभ्यासामध्ये लागेल. हा एक या ठिकाणी शासनाचा उद्देश या कायद्याद्वारे स्पष्ट दिसतोय त्या ठिकाणी. आणि महाराष्ट्र शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी ही अगोदरपासूनच केलेली आहे. तर आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो की जे विद्यार्थी येतात या ठिकाणी आणि जे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या मुलांनो की हे जे आहे येत्या 5वी आणि 8वी आपण बघतो येत्या 5वीला आणि 8वीला महाराष्ट्र शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षा असतात.
की ह्या स्कॉलरशिप परीक्षा म्हणून तुम्हाला मी आणि आपण आपल्या चॅनलवर विविध शालेय स्पर्धा परीक्षेचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा घेतोय की जे विद्यार्थी आता 5वी आणि 8वी साठी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या चॅनलवर अगदी मोफत या ठिकाणी स्कॉलरशिप असेल, नवोदय, स्कॉलरशिप, सैनिक स्कूल अशा सर्व स्पर्धा परीक्षेची माहिती सुद्धा देत असतो आणि वेळ आपले क्लास सुद्धा आपण या ठिकाणी घेत असतो. तर जे विद्यार्थी आपण आपल्या चॅनलसाठी नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला. आणि शैक्षणिक वर्ष 2025 पासून या ठिकाणी नवीन वर्षामध्ये आपल्या सर्व बॅचेस ह्या ऑनलाईन सुद्धा सुरू राहणार आहेत आणि सुरू होणार आहेत. नवीन बॅचेस म्हणजे जे विद्यार्थी आता पुढे परीक्षा देणार आहेत म्हणजे पुढच्या 2025 मध्ये सुद्धा विद्यार्थी 5वी आणि म्हणून या सोबतच विद्यार्थ्यांनी शालेय स्पर्धा परीक्षेचा सुद्धा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कारण शालेय स्पर्धेचा अभ्यास आपल्या जे काही रेग्युलर जो अभ्यासक्रम असतो त्याच्याशी एकमेकाशी पूरक असतो आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त आहे असं जाणवलं आणि म्हणून या ठिकाणी आपला जो व्हिडिओ आहे आपण सर्वांनी बघत चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.